एखाद्या कलाकाराला किंवा आर्टिस्टला किती सहज बोलून टाकतो की किती छान काढतो, किती हे करतो ते करतो, पण त्याच्या मागची आपण त्याची तपश्चर्या बघत नाही, त्याच्या मागची त्याची स्ट्रगल बघत नाही. त्याच्या आईवडिलांनी त्याचं जेव्हा शिक्षण पूर्ण करतात, त्याच्या आईवडिलांनी कुठून तरी त्याचे फी भरण्यासाठी कुठून तरी उसने पासने पैसे घेतलेले असतात. आपण हा विचार करत नाही. आपण जर दवाखान्यात जर गेलो एखाद्या डॉक्टरकडे किंवा इंजिनियरकडे तर त्याची फीज अशी हे फिक्स असते आणि त्याला न चुकता आपण देतो. पण आर्टिस्टला का तुम्ही देत नाही फीज वगैरे त्याची काहीतरी? आर्टिस्टच्या हा तुमच्याकडनं खूप जास्त काही अपेक्षा नसतात. त्याला कंटिन्यू बसून त्याच्या बॅक पेनचा प्रॉब्लेम सुरू होतो, त्याचे डोळे जातात खास करून. आपण ह्या गोष्टी विचार करत नाही की त्याच्या मागे त्याची तपश्चर्या आहे. म्हणजे कला ही काय कशी असते माहिती आहे का? कला ही गर्लफ्रेंडसारखी असते. कलाकारांनीच कुठपर्यंत नातेसंबंध सांभाळायचे हो. कधीतरी तुम्ही पण त्याचे मोठा मावस भाऊ, मोठी आत्या किंवा मोठे मामे भाऊ बनून तर बघा. त्याला थोडी फुलही पाकळी देऊन तर बघा. तुम्ही खुश राहतो तो. त्याच्या फार काही अपेक्षा नसतं तुमच्याकडनं. कारण हे जे तुम्ही 2 पैसे द्याल ना तेव्हा त्याला पण बरं वाटेल आणि तो त्या पैशातून समाजासाठी आर्टिस्ट हा असा असतो, हा स्वतःसाठी जगतच नसतो. हा जगतो तर दुसऱ्यासाठी जगतो. एखाद्या कलाकृतीची आपल्याला स्वतःला जाणीव राहिली पाहिजे, यासाठी तरी त्या कलाकाराला त्याचा मोबदला देत चला. धन्यवाद.